चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करत आहोत इयत्ता 8वी मॅथ्स मधील पहिला चॅप्टर रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या चॅप्टरची आज आपण सुरुवात करत आहोत. तर या चॅप्टरच्या नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की रॅशनल अँड इरॅशनल दीज आर द टाइप्स ऑफ नंबर्स. हे नंबरचे प्रकार आहेत, संख्यांचे प्रकार आहेत. परंतु असेच काही प्रकार तुम्ही इयत्ता 7वी मध्ये अभ्यासले होते. तुम्हाला आठवत असतील ते प्रकार: नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स, रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरची पण तुम्ही त्या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिली होती. तर खूप छान पद्धतीने आपण हे सगळं काय पाहणार आहोत. 7वी मधील जे काही नंबरचे टाइप्स आहेत त्याविषयी पण आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. 8वी मधीलही रॅशनल, इरॅशनल नंबर्स, त्यानंतर पुढील रिअल नंबर्स या नंबर्स विषयी सुद्धा आपण खूप छान पद्धतीने माहिती आपण या आजच्या या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. आणि तुम्हाला समजेल असं सोप्या भाषेमध्ये आपण पुढे जाणार आहोत. खूप छान पद्धतीने आपण हा चॅप्टर नवे संपूर्ण जो काही सिलेबस आहे तुमचा 8वी स्टँडर्डचा, नक्कीच आपण खूप छान पद्धतीने पूर्ण करणार आहोत. मी या क्षेत्रामध्ये जवळपास 20 वर्ष कार्यरत आहे. त्यामुळे प्रत्येक जी काही कन्सेप्ट आहे तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे समजेल यासाठी मी पूर्णपणे या ठिकाणी टीचिंगसाठी मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही फक्त हा जो व्हिडिओ आहे हा स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला या ठिकाणी समजतंय किंवा अजून काही तुम्ही त्या बाबतीत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. समजलं तर चांगली कमेंट करा. जरी काही अडचण वाटली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. मी त्यामध्ये अधिकाधिक सुधारणा करेल. पण मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही निराश होणार नाहीत. तुमच्यासाठी सगळ्या कन्सेप्ट्स मी अगदी खूप छान पद्धतीने या ठिकाणी मांडणार आहे. पुन्हा जो काही बेसिक पार्ट्स आहे, बेसिक नॉलेज पण विद्यार्थ्यांना असणं गरजेचं आहे. मॅथ्स जे काही अवघड जातं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, ते केवळ फक्त एकाच गोष्टीमुळे की बेसिक पार्ट जो आहे तो कमजोर असतो बऱ्याचशा मुलांचा. तो बेसिक पार्टही वेळच्या वेळी तो क्लिअर कसा होईल याचाही मी टीचिंगच्या वेळेला या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर ते करा. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही आपल्या या चॅनलमध्ये नक्कीच निराश होणार नाहीत. चला तर आपण या चॅप्टरला सुरुवात करूया. सगळ्यात सुरुवातीला पाहूया आपण इयत्ता 7वी मधील या बेसिक टर्म्स किंवा बेसिक टाइप्स ऑफ नंबर्स, ज्यामध्ये तुम्ही पहिला टाइप पाहिला होता नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स यालाच मराठीमध्ये नैसर्गिक संख्या असे म्हणतात. नॅचरल नंबर्स आर ऑल्सो कॉल्ड एज काउंटिंग नंबर्स. यांना काउंटिंग नंबर्स असे म्हणतात. मोज संख्या म्हणजे या संख्यांचा वापर करून मोजणी केली जाते. जसे आता हे माझे हाताचे 5 बोट आहेत. हे जर मोजायचे म्हटलं तर 1 2 3 4 5 आपण 1 ने स्टार्ट केले. 1 ने. दॅट मीन्स वी कॅन से दॅट नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1. नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात. 1 2 3 4 5 कंटिन्युइंग इन्फायनाइटली. या संख्या पुढे अशाच अनंतापर्यंत चालू राहतात. असंख्य संख्या आहेत ह्या. शेवटचा जो काही नंबर आहे अनंत संख्या, अनंत नंबर, द लास्ट नंबर वी कॅन डिनोट बाय इन्फिनिटी. हे इन्फिनिटीचं साइन आहे. इन्फिनिटी म्हणजे हा अनंत संख्यांचा संच आहे, मोजता न येण्या इतक्या. पुढचा जो काही टाइप आपण पाहिला होता होल नंबर्स. यालाच पूर्ण संख्या असेही म्हणतात. इट इज ए सेट ऑफ पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0. हा पॉझिटिव्ह नंबरचा सेट आहे. जसं की नॅचरल नंबर्स पॉझिटिव्ह नंबरचा सेट होता, असाच हाही पॉझिटिव्ह नंबरचा सेट आहे. 1 2 3 4 5 कंटिन्युइंग इन्फायनाइटली. लास्ट नंबर वी कॅन डिनोट बाय इन्फिनिटी इन्क्लुडिंग 0. यामध्ये 0 ऍड होतो, म्हणूनच या सेटला पूर्ण संख्या असे म्हटले गेले, कारण 0 ऍड झालाय, संख्यांना पूर्णत्व आले. होल नंबर्स. इंटरेस्टिंग आहे. थर्ड टाइप आपण पाहिला होता इंटिजर्स. पूर्णांक संख्या संच, इंटिजर्स. इट इज अ सेट ऑफ पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0. म्हणजे हा सेट पुन्हा या ठिकाणी रिपीट होणार आहे. 0 पॉझिटिव्ह नंबरचा सेट 1 2 3 4 5
continuing infinitely, last number will be infinity. On the left hand side of the 0 there are negative numbers -1, -2, -3, continuing infinitely on the left hand side. Last number we can denote by infinity. तर अशा प्रकारे इंटिजर्स नंबरचा सेट, पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड 0 असे आपण बेसिक काही टाइप्स आपण 7th स्टँडर्ड मध्ये पाहिले होते. मला असं वाटतं रॅशनल नंबर पण आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहिला होता, त्याचे डेफिनेशन्स वगैरे. रॅशनल नंबर त्याचा फॉर्म कसा असतो काय, तर तोही आपण आता यानंतर जाणून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, रॅशनल नंबरची डेफिनेशन मी या ठिकाणी बोर्डवर लिहिलेली आहे. काय आहे ती डेफिनेशन? इफ m इज एनी इंटिजर and n is any non-zero integer, then the number m by n is called as a rational number. दोन टर्म्स आहेत पहा, m आणि n. टर्म्स कोणते असू शकतात? जो जुना सिलेबस होता त्यामध्ये p आणि q या टर्मचा वापर केला गेला होता. या नवीन सिलेबसमध्ये m आणि n चा वापर केलाय. टर्म्स कोणते असू द्या, m आणि n हा जो काय फॉर्म आहे, m मीन्स न्यूमरेटर, n मीन्स डिनॉमिनेटर, हे दोघेही कसे आहेत? m is integer, any integer, n also any integer, दोघे इंटिजरच आहेत. मग m आणि n च्या ऐवजी कोणत्या टर्म्स वापरल्या तरी चालतील, फक्त दोघे इंटिजर पाहिजेत. फक्त n विषयी अजून एक एक्स्ट्रा कंडिशन आहे, नॉट इक्वल टू 0. एनी इंटिजर आहे, इंटिजर नंबरचा सेट पाहिला आपण. It is a set of, integer is a set of positive and negative numbers including 0. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरचा सेट आहे की ज्याच्यामध्ये 0 येतो. म्हणूनच m आणि n ला तुम्ही कोणताही इंटिजर वापरू शकता रॅशनल नंबर तयार होण्यासाठी, परंतु यांची व्हॅल्यू 0 नकोय. 0 सोडून कोणताही इंटिजर वापरा. m ची व्हॅल्यू 0 चालू शकते, m ची व्हॅल्यू 0 चालू शकते. डिनॉमिनेटरला 0 नकोय. काय होते ते आपण पाहणार आहोत. तर चला पहा, तुम्हाला डेफिनेशन लक्षात ठेवण्याची गरज नाही. मी तुम्हाला एक फॉर्म देतो, तो जरी तुम्ही लक्षात ठेवला तुम्ही डेफिनेशन तयार करू शकता. रॅशनल नंबर इज इक्वल टू m अपॉन n. m इज इंटिजर, n आल्सो इंटिजर बट नॉट इक्वल टू 0. हा फॉर्म फक्त लक्षात ठेवा. रॅशनल नंबर इज इक्वल टू m बाय n. डेफिनेशन पाठ करण्याची गरज नाही. चला तर आपण नंबर्स बनवूया. m ची व्हॅल्यू एनी इंटिजर, कोणताही इंटिजर टाकून द्या. 3. n ची व्हॅल्यू घेऊया एक इंटिजर 5. हा एक रॅशनल नंबर तयार झाला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर 3 and 5. 3 अपॉन 5. पुढे पहा, m ची व्हॅल्यू घेऊया आपण -4, n ची व्हॅल्यू घेऊया 3. नंबर या ठिकाणी तयार झाला -4 अपॉन 3, रॅशनल नंबर. चला m ची व्हॅल्यू घेऊया 0. मी तुम्हाला सांगितलं m ची व्हॅल्यू 0 चालू शकते, n ची व्हॅल्यू 0 नकोय. आणि n ची व्हॅल्यू घेऊया 9. 0 बाय 9, 0 ला 9 ने डिवाइड केलं, आन्सर 0 येणार आहे. हा झाला रॅशनल नंबर. पण आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की सर रॅशनल नंबरचा जो फॉर्म आहे तो m अपॉन n आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, म्हणजे एक न्यूमरेटर असतो एक डिनॉमिनेटर असतो. या ठिकाणी तर आपल्याला दिसतंय की 0 ला तर कोणताही डिनॉमिनेटर नाहीये. अजून एक एक्झाम्पल पाहूया. समजा आपण m घेतला 8, n घेतला 4, 4 2 जा 8. जर आपण 8 ला डिवाइड केलं 4 ने तर 4 2 जा 8, 2 आला. आता 0 आणि 2 ऑब्झर्व करा, हे m बाय n फॉर्म मध्ये बसतात का? आणि जर बसत नसतील तर मग याला आपण रॅशनल नंबर कसं म्हणणार? परंतु 0 बाय 9 आणि 8 बाय 4 तर रॅशनल नंबर्स आहेत, कारण ह्या दोन्ही नंबरने या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय केलेल्या आहेत. मग हे दोघे रॅशनल नंबर आहेत म्हटल्यानंतर 0 बाय 9 आणि 8 बाय 4 रॅशनल नंबर्स आहेत, म्हणजेच 0 आणि 2 पण रॅशनल नंबर असले पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की 0 आणि 2 ला या ठिकाणी आपण रॅशनल नंबर मध्ये ऍडजस्ट करू शकतो. पहा, या दोघांनाही आपण डिनॉमिनेटर 1 कन्सिडर करणार आहोत, म्हणजे असतोच तो. प्रत्येक नंबरला 1 डिनॉमिनेटर असतो, हे लक्षात घ्या. तो देण्याची गरज नसते. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो m इज 0 and n इज 1, m इज 2 n इज 1. हा झाला m बाय n फॉर्म.
म्हणजेच 0/1 2/1 दीज आर रॅशनल नंबर्स. तर अशा प्रकारे म्हणजेच हे झाले इंटिजर्स. 0 आणि 2 ला आपण इंटिजर्स पण म्हणू शकतो, होल नंबर्स आहेत, ते नॅचरल नंबर्स पण म्हणू शकतो. आणि हे नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स हे सुद्धा काय आहेत, रॅशनल नंबर्स आहेत. हे या ठिकाणी प्रूव्ह होतं. ते तुमच्या लक्षात आलं असेल. तर अशा प्रकारे रॅशनल नंबर्स आहेत. आपण कोणताही इंटिजर एम आणि एनच्या ठिकाणी प्लेस करून आपण हे रॅशनल नंबर्स बनवू शकतो. चला तर आपण आता एन साठी 0 वापरून पाहूया. एम ची व्हॅल्यू घ्या 8, एन ची व्हॅल्यू घ्या 0, 8/0. पहा या ठिकाणी एन ची व्हॅल्यू 0 घेतलेली आहे. आपण कंडिशन दिलेली आहे एन शुड नॉट बी इक्वल टू 0. एन ची व्हॅल्यू 0 नकोय. 0 जर व्हॅल्यू घेतली डिनॉमिनेटरला, इट इज नॉट डिफाईन. ही व्हॅल्यू नॉट डिफाईन होते, इट इज इन्फिनिटी. आणि म्हणूनच या नंबरला आपण रॅशनल नंबर म्हणू शकत नाही. इट इज नॉट ए रॅशनल नंबर. तर हे आपण असे काही नंबर्स पाहिले होते आज. तरी आपण अशा प्रकारे या ठिकाणी काही रॅशनल नंबर्स पाहिले. तर आता हे रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर कसे रिप्रेझेंट करतात ते आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पाहणार आहोत. तर चला सुरू करूया प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1. क्वेश्चन नंबर 1. शो द फॉलोइंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन. ड्रॉ ए सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. हे जे पहिलं एक्झाम्पल आहे 3/2, 5/2, -3/2. काही नंबर आता आपण हे रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर आपण रिप्रेझेंट करणार आहोत. तुम्ही या नंबरचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल डिनॉमिनेटर सेम आहे 2, 2, 2. तर हेच इम्पॉर्टंट आहे. तर हे नंबर्स नंबर लाईनवर रिप्रेझेंट करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगणार आहेत. त्या बाबी आपण लक्षात घेऊया म्हणजे आपलं काम सोपं होईल. याच्यात सर्वात पहिलं जे महत्त्वाचं काम आहे की यांचा डिनॉमिनेटर ओळखणे. एकदा का डिनॉमिनेटर ओळखला की नंबर्स रिप्रेझेंट करणं एकदम सोपं होऊन जातं. तर चला आपण डिनॉमिनेटर लिहूया आधी. DENOMINATOR. डिनॉमिनेटर इज 2. डिनॉमिनेटर 2 आहे. जेवढा डिनॉमिनेटर तेवढा आपण या ठिकाणी जी नंबर लाईन काढणार आहोत त्यातल्या एका युनिट डिस्टन्सचे एवढे समान भाग तयार करायचे तुम्हाला. डिवाइड each unit distance into 2 equal parts. डिनॉमिनेटर 2 आला, युनिट डिस्टन्सचे 2 इक्वल पार्ट्स तयार करायचे. डिनॉमिनेटर 4 असेल, युनिट डिस्टन्सचे 4 इक्वल पार्ट्स तयार करायचे. डिनॉमिनेटर 6 असेल, युनिट डिस्टन्सचे 6 इक्वल पार्ट्स तयार करायचे. मग युनिट डिस्टन्स काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. इथे मी नंबर लाईन काढतो. इथे मी घेतला 0, या ठिकाणी घेऊया 1, 2, 3. हे डिस्टन्स सेम पाहिजे. इकडे घेऊया -1, -2, -3. डिस्टन्स सेम पाहिजे. आता इथे मी अंदाजे घेतलेले. आता युनिट डिस्टन्स म्हणजे काय, 0 to 1 हे जे डिस्टन्स आहे याला युनिट डिस्टन्स म्हणतात. 1 युनिट, 1 to 2 1 युनिट, युनिट डिस्टन्स, 2 to 3 1 युनिट, युनिट डिस्टन्स. ह्या एका युनिट डिस्टन्सचे आपल्याला 2 समान भाग तयार करायचे. पण मी अंदाजे करतोय, तुम्हाला अंदाजे नाही करायचे. हे युनिट डिस्टन्स कशाला म्हणतात, युनिट डिस्टन्स म्हणजेच हे डिस्टन्स जे आहे हे एकतर 1 सेंटीमीटर असेल किंवा 1 मीटर किंवा 1 किलोमीटर, 1 पाहिजे आपल्याला, किंवा 1 माइल और 1 फूट लाईक दिस, कोणतेही घेऊ शकता. हे सेम पाहिजे डिस्टन्स. आता तुम्हाला वहीवर तुम्हाला नंबर लाईन काढायची, वहीवर काढायची, तर त्यासाठी तुम्हाला हे सेंटीमीटर मध्ये डिस्टन्स सोपं जाईल. बरोबर आहे, सेंटीमीटर मध्ये डिस्टन्स घ्यावं लागेल. तर आधी नंबर लाईन काढायची. पुन्हा हे युनिट डिस्टन्स नेमकं किती घ्यायचं त्याचं एक लॉजिक मी तुम्हाला सांगणार आहे, ते लक्षात ठेवा. एकदम सोपं लॉजिक आहे. डिनॉमिनेटर जेवढा येईल ना, डिनॉमिनेटर, त्या प्रत्येक डिनॉमिनेटरला 2 ने डिवाइड करा. 2 ने डिवाइड केल्याच्या नंतर जेवढं बी आन्सर येईल ना तेवढ्या सेंटीमीटरचं युनिट डिस्टन्स घ्या. म्हणजे काय, या ठिकाणी डिनॉमिनेटर 2 आला, हे लक्षात राहू द्या. डिनॉमिनेटर 2 आलाय, 2 ला 2 ने डिवाइड करा, आन्सर आलं 1, 2 1 2, 1 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या. इथे तुमच्या वहीवर 2 युनिट मधलं, 0 आणि 1 मधलं
1 आणि 2 मध्ये पुन्हा 1 सेंटीमीटरचा डिस्टन्स घ्या, म्हणजे तुमच्या वहीवर ही फिगर एकदम छान दिसेल आणि परफेक्ट येईल पहा. मग आता समजा आपण या ठिकाणी डिनोमिनेटर 4 आला असा, आपला डिनोमिनेटर समजा या ठिकाणी 4 घेतला, 4 ला 2 ने डिवाइड करा, 2 2 जा 4, 2 2 जा 4, आन्सर आलं 2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हे जे युनिट डिस्टन्स आहे हे 2 सेंटीमीटर घ्यायचे. किती घ्यायचे? 2. आता तुम्ही हे डिस्टन्स 2 सेंटीमीटर घेतलं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी युनिट डिस्टन्सचे 4 पार्ट्स तयार करावे लागणार आहेत. डिस्टन्स जर 2 सेंटीमीटर असेल तर एक पार्ट बनेल तुमचा अर्धा सेंटीमीटरचा, हे लक्षात घ्या. तर आता पुढे एक्झाम्पल मध्ये तुमच्या ते लक्षात येईलच. फक्त सध्या एवढंच लक्षात ठेवा, जेवढा बी काही डिनोमिनेटर येणार आहे त्याला 2 ने डिवाइड करा, जे बी आन्सर येईल तेवढ्या सेंटीमीटरचे इथे डिस्टन्स घ्या आणि तेवढ्याच डिस्टन्सवर 1 2 3 हे नंबर्स प्लॉट करा. -1 -2 -3 नंबर लाईन काढणं इझी होईल आणि ती परफेक्ट येईल आणि दिसायला छान दिसेल. ओके, तर चला आपण हे नंबर्स आता नंबर लाईनवर प्लॉट करायला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला डिनोमिनेटर लिहायचा, नंतर पहा आपण डिवाइड करूया each unit distance into 2 equal parts. 2 equal parts, 2 समान भागामध्ये प्रत्येक युनिट डिस्टन्सला आपण डिवाइड करूया. तर आपण हे प्रत्येक युनिट डिस्टन्स जे आहेत ते त्याचे असे 2 समान भाग केलेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहत असाल. आता काम फार सोपं आहे. 0च्या राईटला जाऊया आपण. हा जो पहिला पार्ट आहे तुमचा इथे 1 लिहा, हा जो दुसरा पार्ट आहे इथे 2 लिहा, हा जो तिसरा पार्ट आहे इथे 3 लिहा, हा जो चौथा पार्ट आहे इथे 4 लिहा, हा जो 5वा पार्ट आहे इथे 5 लिहा, हा जो 6वा पार्ट आहे इथे 6 लिहा. आता पुढे काम काय करायचंय, डिनोमिनेटरला 2 दिलेला आहे आपल्याला, यांच्या खाली 2 मांडून टाका कंपल्सरी. आपल्याला हा नंबर प्लॉट करायचा होता 3/2. कुठे 3/2? हे पहा या ठिकाणी. याला तुम्ही एखादं इंग्रजी अक्षरचं एखादं इंग्लिश कॅपिटल लेटर पण या ठिकाणी घेऊ शकता. दुसरा आहे 5/2 म्हणजे फिफ्थ पार्ट ऑन द राईट हँड साइड ऑफ द 0. 0च्या उजव्या बाजूला 5वा भाग, 1 2 3 4 5, हे बघा फिफ्थ नंबरचा पार्ट आहे 5/2. याला बी वगैरे नाव द्या, 5/2. त्याच्यानंतर तिसरा नंबर निगेटिव्ह आहे, लेफ्ट हँड साइडला या थर्ड पार्ट आहे. इट इज अ थर्ड पार्ट ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द 0. निगेटिव्ह नंबर आहे म्हणजे 0च्या लेफ्टला आहे. फर्स्ट सेकंड थर्ड या ठिकाणी आपल्याला -3/2 मिळणार आहे. याप्रमाणेच आपण करूया. हा फर्स्ट पार्ट 1 लिहा, इथे 2 लिहा, इथे 3 घेऊया आपण. आता इथे डिनोमिनेटरला 2 यूज करा, लेफ्ट हँड साइड असल्यामुळे निगेटिव्ह साईन यूज करा. इथे पुन्हा 2 ला 2 डिवाइड करा, लेफ्ट हँड साइड असल्यामुळे निगेटिव्ह साईन द्या. पुन्हा इथे 3 आहे, निगेटिव्ह साईन द्या. म्हणजे आपल्याला जो -3/2 दाखवायचा आहे तो या ठिकाणी तो इथे असेल -3/2. तर अशा प्रकारे आपण हे नंबर्स नंबर लाईनवर प्लॉट केले. तुम्ही बाकीचे नंबर्स मी तुम्हाला फक्त ही नंबर लाईन्स कशी तयार होते, हा जो प्रत्येक पार्ट आपण जो काय तयार केलाय याची व्हॅल्यू काय आहे ती तुम्हाला समजण्यासाठी मी या एक्झाम्पल मध्ये पार्ट्स घेतलेले आहेत. हे तुम्ही आता क्लिअर केले तरी चालू शकते, किंवा तुम्ही नाही क्लिअर केले असेच नंबर लाईनवर ठेवले तरी चालू शकतात. आपल्याला हे जे काही 3 नंबर्स दाखवायचे होते मी तुम्हाला सांगितलं की त्या नंबरला एखाद्या इंग्रजी अक्षराने रिप्रेझेंट करा, म्हणजे ते अधिक छान वाटेल. ठीक आहे, तर मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला समजलं असेल. आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. चला आता पहिलं एक्झाम्पल पाहिलं आपण, हे दुसऱ्या एक्झाम्पलला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगितले होते सगळ्यात पहिली जी महत्वाची बाब आहे ती या ठिकाणी डिनॉमिनेटर लिहिणे. या डिनॉमिनेटर वरूनच पुढचं काम आपलं सोपं होत असतं. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण डिनॉमिनेटर लिहूया. डिनॉमिनेटर किती आहे? डिनॉमिनेटर इक्वल डिनॉमिनेटर आहे तिन्ही नंबरचा 5, दॅट इज 5.
पुढे आपण नंबर लाईनचे किती इक्वल पार्ट्स करणार मी तुम्हाला सांगितले की डिनोमिनेटर वरून आपण ते ठरवणार आहे. डिनोमिनेटर जर 5 आहे तर ईच युनिट डिस्टन्स आपण 5 इक्वल पार्ट्स करणार आहोत. ईच युनिट डिस्टन्स वी डिवाइड ईच युनिट डिस्टन्स into 5 इक्वल पार्ट्स. प्रत्येक युनिट डिस्टन्स आपण 5 इक्वल पार्ट्स करणार आहोत का तर डिनॉमिनेटर 5 आहे आपला. चला तर आपण नंबर लाईन काढूया. हे पहा या ठिकाणी नंबर लाईन काढूया आपण. इथे 0. आता मला 1 घ्यायचा आहे. किती सेंटीमीटर डिस्टन्सवर 1 घेऊ? किती सेंटीमीटर डिस्टन्सवर 1 घेतला जाईल? तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मी की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित नंबर लाईन तुमच्या वहीवर काढता येईल. मग काय करता येईल आठवतंय ना? आपला डिनोमिनेटर 5 आहे. 5 ला 2 ने डिवाइड करा. आन्सर येईल 2.5. 5च्या निम्मे 2.5. 2 2 जा 4. हे 2 कंप्लीट. 2 2 जा 4. 5 - 4 1 रिमेन्स. आता 2 ने 1 ला आपण डिवाइड करू शकत नाही. 2 2 जा 4 हा 2 घेतला मी इथे. आता इथे डेसिमल पॉईंट द्या. इथे 2 च्या नंतर डेसिमल पॉईंट घेतला आणि इथे 0 दिला. 2 5 जा 10 मी 5. 2.5 म्हणजेच आपल्याला 2.5 सेंटीमीटरचे या ठिकाणी डिस्टन्सवर एक युनिट घ्यायचं आहे. 2.5 सेंटीमीटर नंतर म्हणजे 2.5 सेंटीमीटर नंतर आपला येईल 1 इथे. इथे 2.5 सेंटीमीटर लिहायचे नाहीयेत. आपल्या माहितीसाठी असतील ते 2.5 सेंटीमीटरवर 2. आता आपल्याला कितीपर्यंत जायचंय इथे थोडंसं लॉजिकली लक्षात घ्या. 5 ने 7 ला डिवाइड करा. 5 1 जा 5 म्हणजे 1 इंटिजर आला. इथे 5 पेक्षा नंबर छोटाच आहे. इथे निगेटिव्ह साईड आहे म्हणजे राईट हँड साईडला 5 1 जा 5. 1 मध्ये 1 म्हणजे 1 पर्यंत तुम्ही नंबर लाईन काढली तरी चालू शकते. 1च्या पेक्षा आपण एक जादा घेऊया 2. मॅक्झिमम 2 फार झाला या ठिकाणी. लॉजिकली थोडासा असा विचार करायचा. आता वरचे या ठिकाणी न्यूमरेटर जे आहेत 5 पेक्षा छोटेच आहेत. त्यामुळे इकडे आपण -1 पर्यंत जरी घेतलं -1 तरी सुद्धा हे डिस्टन्स आपल्याला चालू शकतं. पुढे गरज नाहीये हे लक्षात घ्या. की मी तुम्हाला थोडंसं लॉजिकली असं थोडं लक्षात घ्यायला सांगितलं. तर चला 2.5 सेंटीमीटरवर मी हे युनिट्स घेतलेले आहेत 1 2 आणि इकडे -1. आता आपल्याला इथे मी तुम्हाला दिले वी डिवाइड ईच युनिट डिस्टन्स. प्रत्येक युनिट डिस्टन्सचे आपल्याला 5 इक्वल पार्ट्स तयार करायचे. तर चला आपण इक्वल पार्ट्स करूया. तुम्हाला माहिती आहे हे डिस्टन्स आपण किती घेतलेलं आहे 2.5 सेंटीमीटर. मग जर हे 2.5 असेल आणि याचे जर आपल्याला 5 पार्ट्स करायचे असतील तर एक पार्ट किती सेंटीमीटरचा होईल? अर्ध्या सेंटीमीटरचा होईल. बरोबर. अर्धा 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 5 वेळा घ्या हे 2.5 सेंटीमीटर तयार होतील. अर्धा सेंटीमीटर म्हणजे 5 मिलीमीटर. तर 5 रेषा ज्या असतील छोट्या छोट्या 5 रेषा 0च्या नंतरच्या पट्टीवर पहा. त्याचा एक पार्ट तयार होईल आपला. अशा प्रकारे आपल्याला 5 पार्ट्स तयार करायचे. 1 2 3 4 आणि हा 5. हे पहिला पार्ट, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा. याप्रमाणे पार्ट्स बनतील. याप्रमाणे पार्ट्स तयार करून घ्या. 1 2 3 4 5. आता मी अंदाजे तयार केलेत. तुम्ही मात्र अंदाजे करू नका. 1 2 3 4 5 1 2 याची काही पुढे आवश्यकता नाहीये. तर चला आता आपण हे नंबर्स शो करूया. आता काम पुढे फार सोपं आहे. 7/5. 7/5 म्हणजे काय? 7th पार्ट. 7th पार्ट हा नंबर पॉझिटिव्ह आहे म्हणजे राईट हँड साईडला हा नंबर येणार आहे. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. ही राईट हँड साईड आहे. 0ची राईट हँड साईड. पॉझिटिव्ह नंबर्स. ही 0ची निगेटिव्ह साईड लेफ्ट हँड साईड. निगेटिव्ह नंबर्स. इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स येते. मग हा नंबर राईटला असेल. 7th पार्ट इन द राईट हँड साईड ऑफ द 0. 0च्या राईट हँड साईडला हा 7th पार्ट घ्यायचा आहे. हा फर्स्ट पार्ट आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7th हा 7th पार्ट येईल. आणि डिनोमिनेटर त्याला टाका कंपल्सरी 5. डिनोमिनेटर 5 का टाकतोय आपण?
तर प्रत्येक युनिट डिस्टन्सचे आपण 5 इक्वल पार्ट्स केलेत आणि म्हणून आपण डिनॉमिनेटर लिहितोय 5. हे लक्षात घ्या. मागच्या सारखेच तुम्ही पण लिहू शकता 1/7, 2/7, 3/7, 4/7, 5/7, 6/7. सॉरी आपला डिनॉमिनेटर 5 आहे. 1/5, 2/5, 3/5, 4/5, 4/5, 5/5, 6/5, 7/5, 8/5, 9/5, इथे 10/5. 10/5 म्हणजे काय? 5 2 जा 10. इथे 5/5 येईल पहा. 5 1 जा 5 म्हणजे इथे 1 घेतलेला आहे डायरेक्ट आपण. हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे आपला नंबर 7/5 की जो आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलाय. त्याला एखाद्या लेटरने असे नाव दिले तरी चालेल. आता हे दोन्ही नंबर्स निगेटिव्ह आहेत, म्हणजेच याचा अर्थ हे नंबर्स या ठिकाणी 0च्या लेफ्ट हँड साईडला आपण रिप्रेझेंट करू शकतो. 0च्या लेफ्ट हँड साईडचा आपल्याला आता विचार करायचा आहे. इट इज द सेकंड पार्ट ऑन द राईट हँड साईड. उजव्या बाजूला हा दुसरा पार्ट असणार आहे, सेकंड पार्ट. हा फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट. इट इज -2/5. हा फोर्थ पार्ट आहे. 1 2 3 4 -4/5. लेफ्ट हँड साईड असल्यामुळे निगेटिव्ह प्रत्येक पार्टला या ठिकाणी हे निगेटिव्ह साईन द्यायचे आपल्याला. याला एखादं इंग्रजी लेटर द्या बी, इथे एक सी द्या. ते नंबर्स आपण अशा प्रकारे नंबर लाईनवर दाखवले. 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. आता एक शेवटचं या क्वेश्चन मधलं एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल, ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊया. ते एक्झाम्पल सॉल्व्ह केलं म्हणजे हा क्वेश्चन आपला कम्प्लीट होईल. चला एक्झाम्पल नंबर 3. कसं काय चाललंय अशा भाई? मुलांनो, तिसरं एक्झाम्पल -5/8, 11/8. 2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. तिसऱ्या एक्झाम्पल वरून तुमच्या लक्षात येईल पहा, अगदी ओरली सुद्धा आपल्या लक्षात येऊ शकतो. ओरली पण आपण याचा आन्सर देऊ शकतो, ओरली पण सोडवू शकतो. पाहिल्याबरोबर लगेच लक्षात येतं 11/8 आणि -5/8. 11/8 म्हणजे काय? 11th पार्ट ऑन द राईट हँड साईड ऑफ द नंबर लाईन. नंबर लाईनवर राईट हँड साईडला 11th पार्ट घ्यायचा. 11th पार्ट म्हणजेच 11/8. -5/8 म्हणजे काय? -5th पार्ट नाही. पार्टला काही निगेटिव्ह साईन नसतं, पण तो निगेटिव्ह साईन इंडिकेट्स साईड ऑफ द नंबर लाईन. त्या नंबर लाईनवरची साईड आपल्याला लक्षात येते. निगेटिव्ह नंबर आहे म्हणजेच लेफ्ट हँड साईड आहे. दॅट मीन्स वी कॅन से दॅट 5th पार्ट ऑन द लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडचा 5वा भाग, दॅट इज द -5/8. किती सोपं आहे. फक्त आपल्याला काम कोणतं आहे आता? की डिनॉमिनेटर माहिती आहे आपल्याला 8 आहे. इच युनिट डिस्टन्स आपल्याला 8 पार्ट्स करायचे. 8 पार्ट्स करायचे म्हणजेच युनिट डिस्टन्स जे आहे त्याचं डिस्टन्स जे आहे तुमच्या वहीवर किती सेंटीमीटर घ्यायचं ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगितलेली आहे. जो 8 आहे, 8ला 2 ने डिवाइड करा. 2 4 जा 8. 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स, युनिट डिस्टन्स घ्या तुमच्या वहीवर. नंबर लाईन खूप छान प्रकारे तयार होईल. त्याला आपण सोडवायला सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला एक्झाम्पल हे सॉल्व्ह करत असताना अगोदर डिनॉमिनेटर लिहायचं आहे. डिनॉमिनेटर इज 8 and therefore we divide each unit distance into 8 equal parts. चला आपण आता नंबर लाईन तयार करूया. नंबर लाईन इथे आपण घेतला 0, युनिट डिस्टन्स 1 घेऊया. पहा, मी तुम्हाला सांगितलं साधारणतः इंटिजर्स किती घ्यायचे, 1 2 3 किती घ्यायचे. तर इथे थोडंसं लॉजिकली आपल्याला विचार करायचा आहे. 11ला 8 ने डिवाइड करा. 8 1 जा 8, 1चा भाग गेलाय. 8 1 जा 8, 8 2 जा 16 होतो. 16 पेक्षा नंबर छोटा आहे म्हणजे मॅक्झिमम आपण 2 पर्यंत घेऊया नंबर्स. फार झाले. लेफ्टला पहा 8 पेक्षा 5 छोटा आहे म्हणजे 0चा भाग जातो म्हणजे इथे 1 खूप झाला. 1 युनिट डिस्टन्स लक्षात घ्या. इकडे 2 पर्यंत मॅक्झिमम. तर चला आपण आता काय करणार आहोत, हे 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स तुम्हाला तुमच्या वहीवर घ्यायचे. 4 सेंटीमीटर म्हणजेच आपल्याला 8 पार्ट्स करायचे. आता डिनॉमिनेटर 8 आहे म्हणजे 8 पार्ट्स करायचे ह्या डिस्टन्सचे.
हे डिस्टन्स आहे आपलं वहीवर 4 सेंटीमीटर, म्हणजे एक पार्ट बनणार आहे तुमचा अर्ध्या सेंटीमीटरचा, हे लक्षात घ्या. हाफ सेंटीमीटरचा एक पार्ट असणार आहे. हाफ सेंटीमीटर मीन्स 5 मिलीमीटर. तर चला 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8. हे थोडंसं ज्यादा झाले डिस्टन्स. वन 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्या लक्षात येऊ शकतं. तर हा नंबर आपल्याला आता प्लॉट करा. अगोदर आपण पॉझिटिव्ह नंबर प्लॉट करूया. 11/8 मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इट इज द 11th पार्ट ऑन द राईट हँड साइड. राईट हँड साइडला हा 11th पार्ट घ्यायचा आहे. ही आपली राईट हँड साइड आहे. इथे पॉझिटिव्ह नंबर्स दाखवायचे आपल्याला. 11th पार्ट 0 सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे पहा हा नंबर, इट इज 11/8. इकडे -5/8 लेफ्ट हँड साइडला या. इकडे पण 8 पार्ट तयार करूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 पार्ट बनलेत. आपल्याला या ठिकाणी 7 छेद घ्यायचेत, म्हणजे 8वा छेद आपोआप बनतो, 8वा भाग आपोआप बनतो. 1 2 3 4 5 6 7 and 8. तर चला -5/8 5th पार्ट 1 2 3 4 5. हा जो नंबर आहे -5/8. या ठिकाणी आपण याला ए ने डिनोट करूया, याला बी ने डिनोट करूया. तर अशा प्रकारे 2 नंबरचा आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केले. चला तर विद्यार्थी मित्रांनो, हे चौथ्या एक्झाम्पलला आपण सुरुवात करूया. एक्झाम्पलचं ऑब्झर्वेशन करा. 13/10 -17/10. डिनॉमिनेटर आपल्याला महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं डिनॉमिनेटर इज 10. डिनॉमिनेटर इज 10. मग किती इक्वल पार्ट्स तयार करायचे आपल्याला? एका युनिट डिस्टन्स आहे 10. देअरफॉर वी डिवाइड each unit distance into 10 equal parts. आता आपण नंबर लाईन तयार करूया. मध्ये मी या ठिकाणी 0 घेतो. इथे पहा 10 1 जा 10, एकचाच भाग जातोय. 10 1 जा 10, म्हणजे या ठिकाणी मॅक्झिमम आपण काय करूया, 2 पर्यंत घेऊया. एक जादा घ्या. इकडे पण निगेटिव्ह नंबर आहे एक, इकडे पण 2 पर्यंत घेऊया. आता युनिट डिस्टन्स तुम्हाला वहीवर किती सेंटीमीटरचं घ्यायचंय ते आपण आता विचारात घेऊया. डिनॉमिनेटर 10 आहे, 10 ला 2 ने डिवाइड करा. 2 5 जा 10, म्हणजे 5 सेंटीमीटरचं युनिट डिस्टन्स घ्या, म्हणजे नंबर लाईन चांगल्या प्रकारे दिसेल. 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या, म्हणजे अर्ध्या सेंटीमीटरवर एक छेद तयार होईल तुमचा. साधारणतः एक 5वा भाग, समजा आपण इथे 10 भाग तयार करायचे, मध्ये एक 5वा भाग तयार घेऊया आपण. 1 2 3 4 5, इकडे 5 तयार झाले. 1 2 3 4 5, म्हणजे पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर एका युनिट डिस्टन्सचे 10 पार्ट्स तयार झाले. आता 1 to 2 पहा, मध्ये एक छेद घेऊया आपण. याची इकडे 5 तयार करा, इकडे 5 तयार करा. 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. हे पहा 1 सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, असे आपण 10 इक्वल पार्ट्स या ठिकाणी तयार केलेले आहेत. हा पॉझिटिव्ह नंबर अगोदर आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया. 13/10 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 13चा विचार करा. इट इज द 13th पार्ट. इट इज द 13th पार्ट ऑन द राईट हँड साइड ऑफ द 0. 0च्या राईटला 13वा भाग.
0 सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 1 सुद्धा तुम्ही 10 म्हणून कन्सिडर करू शकता. 1 इज 10/10. आपला डिनोमिनेटर किती आहे? 10 आहे. म्हणजे 1 मीन्स 10/10. 10 1 जा 10. म्हणजे इथून काउंट करण्याच्या ऐवजी तुम्ही इथून पण काउंट करू शकता. हा 10/10 आहे, हे लक्षात घ्या. 2 म्हणजे काय आहे? 20/10 आहे. म्हणजे पुढचे जर पार्ट्स काउंट करायचे असतील, 20 पेक्षा जर जास्त नंबर आला, समजा या ठिकाणी नंबर असता 25/10, पॉझिटिव्ह 25/10, तर इथून तुम्हाला काउंट करण्याची गरज नाही. तुम्ही इथून काउंट करू शकता 2च्या पुढे. 15/10 नंबर आहे, तर 0च्या नंतर आपल्याला इथून काउंट करण्याची गरज नाही. हा 1 म्हणजे 10/10 आहे, तर 1च्या नंतर आपण 11 12 13 14 15, तर या ठिकाणी हा नंबर आला असता, हे लक्षात घ्या. तर या ठिकाणी आपण हा नंबर दाखवलाय 13/10. इथे आपला पार्ट आलाय 10/10, 11 12 13. इथे नंबर येईल आपला 13/10. आता हा नंबर आपण दाखवूया -17/10. इट इज द 17th पार्ट ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ द 0. 0च्या लेफ्टला 17th पार्ट आहे. इकडे आपण हा पार्ट्स तयार करूया. हा मध्ये घेऊया 5वा पार्ट. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. परत करूया जरा. इथे मध्ये 5th पार्ट घेतो मी. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. पहा, हा 1 सोडून द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असे 10 पार्ट्स तयार झाले. किंवा मधला भाग विचारात घ्या असा. 1 फर्स्ट पार्ट, 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 8th, 9th आणि 10th. म्हणजे इथून जे आपण सुरुवात केली, इथून तर इथपर्यंत 2 येईपर्यंत आपले बरोबर 10 पार्ट्स तयार झालेले त्या ठिकाणी. आता आपण 17th पार्ट घेणार आहे. मी तुम्हाला सांगितलं इथून काउंट करण्याची पण गरज नाही. कन्फ्युजन होत असेल तर इथून काउंट केलं तरी चालेल, 0 सोडून द्यायचा. हा 1 म्हणजे काय? डिनॉमिनेटरला 10 आहे. आपला डिनॉमिनेटरला 10 आहे, म्हणजेच 1 येण्यासाठी न्यूमरेटरला किती येणार आहे? 10 येणार आहे. 10 1 जा 10. म्हणजे इथे 10th पार्ट, वरचा नंबर पार्ट दाखवतो. पार्ट कितवा पार्ट आहे हा? म्हणजे हा 10th पार्ट आहे, हे लक्षात घ्या. मग आपल्याला दाखवायचं 17th पार्ट. 11 12 13 14 15 16 17. म्हणजे या ठिकाणी आपला नंबर येईल -17/10. हा नंबर निगेटिव्ह येईल. -10/10. इकडे निगेटिव्ह नंबर शो करणार आपण. -1 -2. -1 -2. लेफ्ट हँड साईडला निगेटिव्ह नंबर असतात. -1 -2. म्हणजे आपला जो नंबर आहे, या नंबरला आपण -17/10 ला आपण या ठिकाणी बी ने डिनोट करूया. तर हे होतं आपलं 4th एक्झाम्पल. हा आपला क्वेश्चन नंबर 2, शेवटचा क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट 1.1 मधील. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ही नंबर लाईन आहे, ऑब्झर्व करा आणि या खालील 3 या प्रश्नांची उत्तरे लिहा. नंबर लाईन ऑब्झर्व करायची म्हणजे नेमकं काय करायचं? यातला महत्वाचा पॉईंट कोणता आहे? कोणती गोष्ट आपल्याला ऑब्झर्व करायची? मी तुम्हाला सांगितलं की डिनॉमिनेटर जो आहे तो अत्यंत इम्पॉर्टंट आहे. पण डिनॉमिनेटर म्हणजेच काय? की जितका डिनॉमिनेटर तितकेच युनिट डिस्टन्सचे आपण इक्वल पार्ट्स केलेले असतात. म्हणजेच आता या ठिकाणी काही रॅशनल नंबर आपल्याला पाहायला मिळत नाही. आहेत ते इंटिजर्स आहेत, ठीक आहे, याला आपण रॅशनल नंबर म्हणतो असे नाही. परंतु या ठिकाणचे जे काही रॅशनल नंबर्स आहेत हे आता आपल्याला यावर शोधायचे आहेत नंबर लाईनवर. मग ते शोधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी युनिट डिस्टन्सचे किती इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत ते पाहायचंय. जितके पार्ट्स तितकाच डिनॉमिनेटर. मग चला, युनिट डिस्टन्स कोणतेही घ्या, 0 to 1 घ्या किंवा 1 to 2 घ्या, 2 to 3 घ्या, सगळ्या ठिकाणी इक्वल पार्ट्स झालेले असतील. तर चला आपण 0 to 1 मध्ये पाहूया. हा पहिला पार्ट, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा, असे एकूण 4 पार्ट्स तयार झालेत. तुम्ही या ठिकाणी टॅली करू शकता. 1 2 3 4, 1 2 3 4 लाईक दिस. तर
3 पर्यंत आपण या ठिकाणी इक्वल पार्ट्स घेतलेले आहेत. आता लेफ्ट हँड साईडला सेम 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 लाईक दिस. चला आपण हा पहिला क्वेश्चन पाहूया. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी. पॉइंट बी ने कोणता नंबर इंडिकेट केलाय. चला पॉइंट बी शोधा नंबर लाईनवर. पॉइंट बी, हा पॉइंट बी 0च्या लेफ्ट हँड साईडला आहे का राईट हँड साईडला आहे. तर लेफ्ट हँड साईडला आहे. ही साईड कोणती. लेफ्ट हँड साईड, निगेटिव्ह नंबर्स. आणि ही कोणती साईड. राईट हँड साईड, पॉझिटिव्ह नंबर्स. हा 0 आहे, ही माझी राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड. उजवा हात डावा हात याप्रमाणे. म्हणजे पॉइंट बी ने जो बी काही रॅशनल नंबर या ठिकाणी दाखवला तो निगेटिव्ह असणार आहे, कारण पॉइंट बी लाईज ऑन द लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईडला तो आहे. तर चला आपण बी ओळखूया. पहा 0च्या नंतरचा कितवा पार्ट आहे बी ते आपल्याला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे या ठिकाणी जो नंबर येणार आहे इट इज द 10th पार्ट. पार्ट हा नेहमी आपण न्यूमरेटरला लिहितो कितवा पार्ट आहे ते. डिनॉमिनेटरला काय लिहितो. युनिट डिस्टन्सचे जेवढे इक्वल पार्ट्स तयार झाले तो नंबर आपण डिनॉमिनेटरला लिहितो. 1 2 3 4 10/4. म्हणजे पॉइंट बी डिनोट्स 10/4 बट पॉइंट डी लाईज ऑन द लेफ्ट हँड साइड, देअरफॉर इट विल बी -10/4. या 10/4 लाच म्हणजे पॉइंट बी चं आन्सर आलं -10/4. तुम्ही 10 आणि 4 ला 2 ने डिवाइड करू शकता. 2 5 जा 10, 2 2 जा 4. युअर आन्सर इज -5/2. तुम्ही या ठिकाणी 2च्या डायरेक्ट 1 इथून पण काउंट करण्याची गरज नाही. पण थोडंसं लॉजिकली पण आपण विचार करू शकतो. इथे 2 आलेला आहे, आपला डिनोमिनेटर फिक्स आहे 4 आहे तो. कारण का वी हॅव डिवाइडेड each unit distance into 4 equal parts. प्रत्येक युनिट डिस्टन्स आपण 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिव्हिजन केलेले, त्यामुळे डिनोमिनेटर 4 येणार आहे. मग 2 आन्सर यायचं असेल तर न्यूमरेटर किती लागणार आहे. 8 लागणार आहे. 4 2 जा 8, आन्सर 2. -8/4 म्हणजे 2 जो आहे ना -2 या ठिकाणी रॅशनल नंबर असणारे -8/4. म्हणजे या ठिकाणचा जो पार्ट आहे मी तुम्हाला सांगितले न्यूमरेटरचा जो नंबर आहे इट ऑलवेज शोज पार्ट्स, नंबर ऑफ पार्ट्स. म्हणजे इथपर्यंत 8 पार्ट झालेले आहेत, 9 and 10 याचं आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे इथून काउंट करण्याची पण गरज नाही. पण जर थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथून काउंट करू शकता. 0 सोडून द्यायचा. त्याच्यानंतर येणारा जो पहिला पार्ट आहे इथून 1 2 3 असं काउंट करायला सुरुवात करायची, म्हणजे मग चुकणार नाही. म्हणजे या ठिकाणी पॉइंट बी शोज -10/4 दॅट इज -5/2. हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. नाउ द सेकंड क्वेश्चन. विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1 and 3/4. याचा रिसिप्रोकल. इथे तुम्हाला पॉइंट दिला होता, रॅशनल नंबर शोधून काढला. इथे रॅशनल नंबर दिलाय, पॉइंट शोधून काढायचा. तर 1 and 3/4 म्हणजेच काय पहा. हा डिनोमिनेटर आहे तो लिहा. 4 1 जा 4. न्यूमरेटर कसा तयार करतो आपण पहा. 4 1 जा 4, त्यात हा 3 ऍड करा. 4 + 3 7/4. हा नंबर पॉझिटिव्ह आहे, हा रॅशनल नंबर पॉझिटिव्ह. राईट हँड साईडला आपल्याला विचार करायचा आहे. 7th पार्ट. विच पार्ट. 7th पार्ट. न्यूमरेटरला 7 आहे. 1 2 3 4 5 6 7. दॅट मीन्स 7/4 means point C. Point C represents 7/4 रॅशनल नंबर. म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो इट इज पॉइंट सी. इट इज पॉइंट सी. और यू कॅन राईट पॉइंट सी डिनोट्स और रिप्रेझेंट्स 7/4. Now the third question. State whether the statement the point D denotes the number 5/2 is true or false. पॉइंट डी चा तुम्हाला आन्सर काढून दिले 5/2 त्यांनी. फक्त हे आन्सर ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. पॉइंट डी चा आन्सर 5/2 हे ट्रू आहे का फॉल्स आहे.
तर चला आपण पॉईंट डी कडे जाऊया. पॉईंट डी 0च्या राईट हँड साईडला आहे, म्हणजे याचा जो रॅशनल नंबर आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे. 5/2 पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. चला आता आपण डी हा कितवा पार्ट आहे ते पाहूया. मी तुम्हाला सांगितलं इथे आन्सर 2 आलेला आहे, म्हणजे हा कितवा पार्ट आहे. आन्सर जर 2 यायचा असेल तर हा डिनोमिनेटर 4 असतो आपला, आणि आन्सर 2 यायचा असेल तर न्यूमरेटर 8, म्हणजे हा 8th पार्ट आहे. 8, 9, 10 बरोबर. किंवा इथून पण मोजू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे पहा इथे मी तुम्हाला सांगितलं हा जो 8/4 आहे हा 2 साठी, हा 8/4 म्हणजे हा 8th पार्ट 9 and 10, म्हणजे इथे आला 10 आणि आपला डिनोमिनेटर असेल 4. 10/4. या 10/4 ला 2 ने डिवाइड करा. 2 5 जा 10, 4 ला 2 ने डिवाइड करा. 2 2 जा 4. आन्सर आलं 5/2. That means this answer is true. That means we can say that point D denotes the rational number 5/2. It is true. तर अशा प्रकारे मुलांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट केला. हा होता क्वेश्चन नंबर 2. अत्यंत इझी. काही फक्त मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. डिनोमिनेटर तुम्हाला ओळखायचा आहे. एकदा का डिनोमिनेटर ओळखला, जेवढा डिनोमिनेटर असतो तेवढेच युनिट डिस्टन्सचे आपण इक्वल पार्ट्स केलेले असतात. आणि एकदा का इक्वल पार्ट्स आपल्या लक्षात आले, आपण कोणताही रॅशनल नंबर लाईनवर रिप्रेझेंट करू शकतो. किंवा पॉईंट दिले असतील त्याचा ते पॉईंट कोणता रॅशनल नंबर रिप्रेझेंट करतात तो रॅशनल नंबर पण आपण लिहू शकतो. अशी क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह करू शकतो. अत्यंत इझी असणारा हा प्रॅक्टिस सेट 1.1 आपण सोडवला. तर तुम्हाला पूर्ण खात्री आहे की हा प्रॅक्टिस सेट 1.1 नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि जरी तुम्हाला अजून काही आवश्यक बदल वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला सेंड करा. मी अधिकाधिक तुम्हाला माहिती चांगल्या प्रकारे सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून अधिकाधिक मुलांपर्यंत ही माहिती पोहोचेल. अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल आणि तुमच्याबरोबर त्यांची प्रगती होईल. आपल्या चॅनलबरोबर असेच तुम्ही नेहमी आपल्या चॅनलशी एकनिष्ठ राहा. मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर सबस्क्राईब नक्की करा.